काय मंडळी, मस्त बघा चहा. तर तुम्ही म्हणाला तर चहा का दाखवायला लागली बाई. तर बघा पुढे. तर हे बघा मसाला बनवला आहे. तर हा मसाला अगदी थोडा आहे, थोड्या क्वांटिटीमध्ये, पण हा मसाला आपल्याला महिनाभर पुरणार आहे. तर हे काय आहे, तर हा आहे गवती चहा सुकवलेला. ही सुंठ पावडर आहे आणि वेलची एक 10 ग्रॅम आहे, 2-3 दालचिनी आहेत, 1 चमचा बडीशोप आहे, 1 जायफळ आहे आणि लवंगा एक 7-8 आहेत. तर हे सगळं छान असं गवळं भाजून घेतलं कमी मंद आचेवरती. आणि बघा याच्यामध्ये फक्त गवती चहा घातला आहे. तर याच्यामध्ये सुकवलेली तुळशीची पाने आणि लिंबूचे जर झाड असतं तर लिंबूची ही 2 पाने सुकवून घातली तरी एक नंबर आपला असा गुणकारी चहा होणारा असा मसाला आहे. तर याच्यामध्ये मी फक्त आत्ता गवती चहा घातला आहे. तर पुढचा व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवीन तुम्हाला तुळशीची पाने व लिंबूची झाडाची पाने घालून. तर हे बघा, हा चहा मसाला आपल्याला महिनाभर पुरणार आहे. तर हे बघा छान असं भाजून घेतलं आणि थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घालून एकदम बारीक अशी पावडर बनवलेली आहे बघा मस्त. आणि पावडर बनवल्यावर काय वाटीमध्ये ओतून काढल्यावर मग मला काय तलप झाली की चहाची. तर बघा आता चहा बनवायचाच म्हणलं, आता काय नाही. मग मसाला ठेवला बाजूला, ते चहा ठेवला लगेच. तर 1 कप चहा बनवण्यासाठी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध, आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेतल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा पावडर आणि 2 चमचे साखर घातली. एकदम असा मंद गोड आणि कडक, जास्त पावडरीचा आणि थोडासा मसाला, तर कडक नादखोळा असा टेस्टी चहा आपला होणार आहे बघा. तर हे अर्धा कप दूध घेतले. चहाला छान अशी उकळी आल्यावर मग दूध घातलं आणि दूध घालून आणखी 5 मिनिटे आपल्याला छान असा उकळून घ्यायचा आहे. आणि नंतर मग एकदम बघा मी पाव चमचा मसाला घातला. असं नाही की मसाला जास्त घालायचा, मसाला फक्त टेस्टसाठी वापरायचा. तर अगदी पाव चमचा मसाला घातला आणि कमी जास्त गॅस करून मी असा उकळून घेतला आहे बघा चहा. आणि मग आपला चहा तयार आहे. तर गाळणीनं गाळून घेतला. तर काय मंडळी, चहा बघून झाली का तलप चहा प्यायची? तर या अशा पद्धतीचा मसाला तुम्हाला आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या चहा प्यायला. धन्यवाद.